बातमी आहे राजकीय क्षेत्रातून। नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा पिंपरी चिंचवडच्या उमा खापरे यांचा विजय झाला। पिंपरी चिंचवड शहरातील पहिल्या महिला आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला। त्यांची शहर भाजपच्या वतीने जंगी मिरवणूक काढून त्यांच्या निवासस्थानी भोसरीचे आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार महेश लांडगे आणि प्रवक्ते अमोल थोरात यांनी शुभेच्छा देताना ते काय म्हणाले आणि या सत्काराला उत्तर देताना आमदार उमा खापरे काय म्हणाल्या तेही पाहूया। सगळ्यात शेवट भाषण खासदारांचं झालं पाहिजे, कारण भारतीय जनता पार्टीची सुरुवात ते आतापर्यंत त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं असतं। शंकर शेट्टी भारतात आलं ही भारतीय जनता पार्टीचा जो विचाराचा प्रवाह तेवढा उशीर आला। आम्हाला नक्कीच मला लग्न शेतात होते त्या लवकर काढायला, कारण कार्यकर्त्यांना जपणं, कार्यकर्त्यांना ताकद देणं आणि विशेषतः तेव्हा माणूस एका उंचीवर जातो, उंचीवर गेल्यानंतर तो खालचं सगळं विसरत असतं। भारतीय जनता पार्टी असा प्रवाह आहे की त्या प्रवाहामध्ये सुरुवातीच्या पायरीचा सुद्धा विचार होतो, त्याच्या शेवटच्या पायरीचा विचार होतो। आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या पार्टीसाठी योगदान दिले, पक्षवाढीसाठी असतील किंवा पक्षामध्ये अनेक माध्यमातून योगदान दिलं, त्याचा गुणगौरव करण्याचं काम आपण पाहतो। मग आपले खासदार अमरदाबा असतील किंवा आता उपाध्याय असतील, मला असं वाटतं की अनेक लोकांना हा प्रश्न पडला असेल की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये काम नाही। अनेक कार्यकर्ते आम्ही पाहतो शंकर शेट्टी बरं की बऱ्याच वर्षापासून वेगवेगळ्या पदावर अजून सेवाच करत आहे, सेवादारावर काम करतात, अजून त्यांना उद्योग सोडून पुढे जाता नाही। अनेक कार्यकर्ते आम्ही पाहतो आमचं काम करणारे चरबी आपली हयात फक्त एका व्यक्तीच्या मागं झालं, त्याच्या विचाराच्या मागं, त्याचे विचार पटले नाही पटले तर त्याच्यासाठी आले, पण त्यांची प्रगती कधी झाली। पण भारतीय जनता पार्टी असा विषय आहे, नेहमी सांगताना सांगतो की आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी, त्यांच्यानंतर मोदी म्हणून त्यांचा वारस आहे का? यूपीचे त्यांच्या मागे कोण वारस आहे का? तसं आपल्या पुणे जिल्ह्यात पाहिजे, महाराष्ट्रात पाहिजे पवार हे याच्यामुळे काय झालं की गांधी ही एक प्रकारची हेच आहे, त्यामुळं गरज आहे। त्यामुळं कार्यकर्त्यांचा विचार आता जसं उमाताईंचा विचार विधान परिषदेला तसं अनेक ठिकाणी अनेक पदावर याच्या अगोदर खाडे सरांची नियुक्ती प्राधिकरण अध्यक्ष म्हणून झाली, पटवर्धन सचिन पटवर्धन आमदारांनी अक्षरशः बोलून दाखवलं, त्यांच्या त्या मतदानाला येण्याचं ते धाडस आहे, पण त्यांनी शब्दात व्यक्त केलं आणि ते शब्द व्यक्त करत असताना म्हणले हे धाडस मी नेहमी करू शकत नाही। त्यांचं जरी धाडस असलं तर त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे, कारण कुणालाही वाटणार नाही। आज माझ्या कुटुंबाला सुद्धा विचारलं तुम्ही, जेव्हा तुम्ही तब्येत बरोबर नाही तुम्ही कुठे जाऊ नका, लगेच म्हणणार, आई म्हणणार, वडील म्हणणार, मुलं म्हणणार, बायको म्हणणार। आपल्या दादा खोकला आला तर घरी एखादा माणूस आला तर म्हणतात आजारी येईल नंतर बेटा। पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मतदान करायला त्या ठिकाणी उपस्थित राहून लक्ष्मी भाऊंनी एक चांगला आदर्श कार्यकर्त्यांसोबत केला। या पक्षाचा जो विचार आहे, पहिला देश नंतर पक्ष आणि मग मी, याच्यावर खरं जर कोणी आपल्याला आदर्श घडून दिला असेल तर तो लक्ष्मी भाऊ आणि म्हणून लक्ष्मी भाऊचं सुद्धा आपण केलं पाहिजे। आज उमाताईंच्या माध्यमातून आज एक चांगलं नेतृत्व महाराष्ट्रात काम करतोय, महिलांचं संघटन करतोय। आज पिंपरी शहरामध्ये आज ही संधी उमाताईंच्यामुळे आपल्याला मिळाली, मला खरंच सांगायला फार अभिमान वाटतो। उमाताईंचं काम म्हणजे आम्ही राजकारण नेतृत्वापासून पाहतो आणि आता राजकारणात आलो, एका विचार प्रवाहात आलो, त्यामुळे त्यांचं काम आम्ही जवळून पाहिलं।
तर नेहमी आपली जबाबदारी भारतीय जनता पार्टीची आपल्या कुटुंबाप्रमाणे त्यांनी सांभाळली. ही भारतीय जनता पार्टी ही माझा परिवार आहे आणि मग ती विदर्भ असो, कोकण असो किंवा म्हणजे इकडं खानदेश असो, इकडं पश्चिम महाराष्ट्र असो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन भारतीय जनता पार्टी उभी करण्यासाठी, महिलांना ताकद देण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. आज त्यांनी सांगितलं त्यांना जसं महाराष्ट्राचा आमदार म्हणलं जाईल तसं आपल्या सगळ्यांना अभिमान राहील की ते आपल्या पिंपरी शहराचे आहेत आणि त्यांचं जास्तीचं लक्ष की आईचं लक्ष सगळ्यात जास्त मुलावर असतं, मुलावर असतं. त्यामुळे तुम्ही या शहरामध्ये तुमचं सुद्धा तेवढंच योगदान आम्हाला पुढे अपेक्षित आहे. तुमच्या कार्याला मी शुभेच्छा काय देणार, तुमचं कार्य पाहून पक्षाने तुम्हाला एक संधी दिलेली आहे. मी असं समजेल की आपण सगळ्यांनी उमरताईसारखं काम करून आपल्यालाही पुढं संधी मिळेल अशा प्रकारचं काम करावं व त्यांचे प्रेरणा घेऊन आपण काम करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. उमरताईंना भारतीय जनता पार्टीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मिरवणुकीदरम्यान चिंचवड येथील लहुजी उस्ताद यांच्या पुतळ्याला उमा खापरे आणि माजी नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या हस्ते हार घालून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या समवेत अमित गोरखे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मिरवणुकीनंतर जल्लोष करण्यात आला आणि फुगड्याही खेळण्यात आल्या. मिरवणूक चिंचवड मार्गे मोरवाडीतील भाजप कार्यालय ते खापरे यांचे चिंचवड येथील निवासस्थान अशी काढण्यात आली होती. यावेळी निवासस्थानी माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी नगरसेवक शंकर जगताप, प्रवक्ते एकनाथ पवार, माजी पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी स्थायी समिती अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी शहराध्यक्षा शैला मोळक यांनी नवनिर्वाचित आमदार उमा खापरे यांना पेढे भरून आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक राजेश पिल्ले, माऊली थोरात, बाळासाहेब मोळक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे आयोजन शहर भाजपच्या वतीने करण्यात आले. याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी. पाहूयात. संपूर्ण व्यासपीठ आणि उपस्थित माझ्यावर प्रेम करणाऱ्या बंधू भगिनींनो, संघटनेमध्ये हे मला पद मिळाले. संघटनेचं पद मिळाल्यानंतर, प्रदेशाची अध्यक्ष झाल्यानंतर माननीय दादा आणि माननीय भाऊ ह्या दोन्ही भावांनी सांगितलं, ताई प्रदेशाध्यक्ष झालात, आता पुढे तुम्हाला आमदार व्हायचंय. आणि या दोन्ही भावांच्या, भाऊ माझ्या पाठीशी होते. लक्ष्मण भाऊ जेव्हा मतदानासाठी आले आणि भाऊ जेव्हा गाडीतनं उतरले, त्यांना व्हीलचेअरवर घेतलं, त्या माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हटलं नाही, हे असं नकोय. भाऊंना मी आज भेटून आले. म्हटलं भाऊ तुम्ही पुन्हा उभा येऊन आमच्या समोर बसलेले आम्ही पाहायचं आहे. आणि निश्चितच आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी आणि सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा लक्ष्मण भाऊ जगताप हे आपल्या समोर कामात असतील असा मला विश्वास आहे. आणि मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांचं सुद्धा पहिल्या पसंतीचं मत मला मिळालेलं आहे. आणि मुळात तिथे मतदानाला वर शंकर भाऊ गेले आणि शंकर भाऊ आता पुढे आमदार होऊन तुम्हाला मतदान करायचंय असं शंकर भाऊनी एक पसंतीचं मत हे मला. परंतु प्रत्येकाला असं वाटतं की मला काहीतरी मिळालं पाहिजे. आणि साहजिकच आहे, जेव्हा आपण संघटनेमध्ये काम करतो त्यावेळेला प्रत्येकाला असं वाटतं की मला काहीतरी मिळालं पाहिजे. आणि 25 वर्षांनी का होईना आज ह्या शहरामध्ये आमदारकी मिळाली आणि ती एका कार्यकर्त्याला मिळाली, संघटनेच्या कार्यकर्त्याला मिळाली. पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करत असताना जसं मी पूर्ण महाराष्ट्राची जरी विधान परिषदेची आमदार असली तरीही माझे दोन बंधूंच्या बरोबर एक भगिनी म्हणून मी भक्कमपणे उभी राहील. आणि आपण जे म्हणाल ते काम पिंपरी चिंचवडमध्ये उभं करण्यासाठी मी आपल्याला सहकार्य करेन. आजच्या वेळेस मी एवढंच सांगते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.